हॅलो डिअर फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ होणार आहे ना, तुमच्या इंग्लिश स्पीकिंगच्या प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक नवीन टेक्निक सांगणार आहे की ज्या टेक्निकचा वापर करून तुम्ही छोट्यातले छोटे वाक्य ते मोठ्यातले मोठे वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने मित्रहो इंग्लिशमध्ये बोलू शकणार आहेत. म्हणून आज आपण बघूया की ही जी ॲडव्हर्ब टेक्निक काय आहे आणि इंग्लिश स्पीकिंग करत असताना ही ॲडव्हर्ब टेक्निक कशी बोलायची. मित्र, ह्या टेक्निकबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. ती म्हणजे आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू केलेला आहे. आपण त्याचे रेग्युलर क्लासेस चालू केलेले आहेत. जर तुम्हाला ते क्लासेस जॉईन करायचे असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पाठवलेली आहे. ती लिंक तुम्ही जॉईन करून या ठिकाणी आपला कोर्स जॉईन करू शकता. किंवा जे ॲप आहे ॲपची पण लिंक पाठवलेली आहे. तुम्ही त्या ॲपच्या लिंक माध्यमातून देखील या ठिकाणी आपला कोर्स जॉईन करू शकता. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मात्र सबस्क्राईब करायला, शेअर करायला, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला मात्र विसरू नका, एवढी माझी विनंती आहे. तर सुरू करूया आपण की ही ॲडव्हर्ब टेक्निक काय आहे. तर बघूया, एक वाक्य आहे आपल्याकडे. हे वाक्य आहे मित्र, जेव्हा आपण एखादी भाषा बोलत असतो ना तेव्हा ती भाषा ही वाक्यांची बनलेली असतात. छोटे वाक्यापासून तर मोठमोठे वाक्य आपल्याला ती भाषा बोलताना बोलावी लागते. पहा, या ठिकाणी मी एक वाक्य दिले. दिस इज द सेंटन्स. एक वाक्य आहे. तर ह्या वाक्याकडे जर तुम्ही नीट बघितलं तर हे वाक्य फार छोटं आहे. 2च शब्दांचं वाक्य आहे. डेव्हिड पळाला एवढंच वाक्य आहे. परंतु काय झालं आहे की त्या वाक्यामध्ये हे शब्द वाढलेले आहेत. काल, तेथे, तीनदा, घाईने एवढे शब्द वाढलेले आहेत. आता हे शब्द का वाढले आहेत तर ते आपण बघूया पुढच्या स्लाईडमध्ये. बघा, या ठिकाणी डेव्हिड पळाला हे जरी वाक्य असलं तरी हे वाक्य कुणाबद्दल माहिती सांगतंय तर डेव्हिडबद्दल माहिती सांगतंय. काय माहिती सांगतंय तर त्याची पळण्याची क्रिया सांगतंय. काय सांगतंय? पळण्याची क्रिया. आता बाकीचे जे शब्द आहेत काल, तेथे, तीनदा, घाईने हे काय आहेत तर हे पळण्याबद्दल माहिती सांगतायत. बघा, आता डेव्हिड पळाला. कसा पळाला? घाईने पळाला. कोठे पळाला? तेथे पळाला. कधी पळाला? काल पळाला. बघा, आणि किती वेळेस पळाला? 3दा पळाला. म्हणजे हे सगळे शब्द काय करायला लागले आहेत? ॲक्शन जे आहे, डेव्हिडची जी पळण्याची क्रिया आहे त्याच्यापासून जास्त माहिती द्यायला लागल्यात. असे शब्द ज्यावेळेस इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये क्रियापदाबद्दल माहिती सांगतात ना त्या शब्दांना काय म्हणतो आपण? ॲडव्हर्ब म्हणतो. ॲडव्हर्बची डेफिनेशन्स मी तुम्हाला दिलेली. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे ना. आता बघा, या वाक्यामध्ये हे जे सगळे बाकीचे शब्द आहेत हे काय माहिती सांगतात तर या डेव्हिडच्या क्रियेबद्दल माहिती सांगायला लागले. आता आपण प्रश्न विचारू, हाऊ रन? कसा पळाला? तर घाईने पळाला. या ठिकाणी हे जे घाईने पळाला जे आहे हे त्याच्या पळण्याचं मॅनर सांगायला लागले. काय सांगायला लागले? पळण्याची पद्धत सांगायला लागले. कधी पळाला तर या ठिकाणी टाईम सांगतंय. कधी पळाला तर काल पळाला हे टाईम सांगायला लागले. पुन्हा व्हेर रन? कोठे पळाला तर तेथे पळाला हे प्लेस सांगायला लागले. तेथे काय सांगायला लागले? प्लेस सांगायला लागले. आणि हाऊ मेनी टाइम्स रन? तर 3दा. याचं उत्तर काय? 3दा. तर हे काय सांगायला? पळण्याची नंबर सांगायला किंवा फ्रिक्वेन्सी सांगायला लागले. मित्र, तर तुम्ही नीट हे जर लक्षपूर्वक बघितलं तर हे सगळे काय आहेत? ॲडव्हर्ब. मराठीत आपण ज्याला क्रियाविशेषण म्हणतो ना, हे सगळे क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असेल, ॲडव्हर्ब ऑफ टाईम असेल, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असेल किंवा ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबर असेल. हे सगळे प्रकार आहेत ॲडव्हर्बचे. आपल्याला या प्रत्येक प्रकारचे 10-10 किंवा 20-20 जरी ॲडव्हर्ब्स पाठ झाले ना तर तुमची इंग्लिश बोलण्याची जी काही प्रोसेस आहे जवळपास 50 पटीने वाढणार आहे. कशी वाढणार आहे तर बघूया आपण पुढच्या स्लाईडमध्ये. या ठिकाणी बघा, समजा आता हे जे सगळे तुम्हाला मी दिलेत या ठिकाणी हे सगळे आहेत ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे वाक्यातली जी क्रिया असते ती क्रिया कशी घडायला लागली, तिची पद्धत हे सांगतात. आता डेव्हिड रॅन ही जे वाक्य आहे, डेव्हिडची ही क्रिया आहे पळण्याची. आणि हे जे मॅनर किती दिलेत आपण? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर दिलेत. एवढे जर तुम्हाला पाठ असतील ना
तर बघा, डेव्हिड रॅन, डेव्हिड पळाला. कसा पळाला? बॅडली. कसा पळाला? बॅडली. तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता, अरे डेव्हिड बॅडली रॅन, डेव्हिड रॅन बॅडली, फार वाईटपणे पळाला, चांगला पळाला नाही. किंवा दुसरं तुम्ही ॲडवर वापरू शकता, डेव्हिड रॅन ब्रेवली. कसा पळाला? अतिशय शूरपणे पळाला, असं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. बघा, तुम्ही 2 शब्दाचं जे वाक्य होतं, आता तुम्ही 3 शब्दाचं केलं आहे. कसं? डेव्हिड रॅन बॅडली. आता तुम्ही हे सगळे जोडू शकता. डेव्हिड रॅन फास्टली म्हणजे डेव्हिड जोराने पळाला. डेव्हिड रॅन स्लोली म्हणजे हळूवार पळाला. डेव्हिड रॅन स्वीटली गोडपणे पळाला. आता गोडपणे पळतात का नाही मला माहीत नाही, परंतु एक ॲडवर्ब आलं आहे. पण डेव्हिड रॅन वाईल्डली अतिशय हिंसकपणे, जंगलीपणे म्हणजे जोरात पळाला असं म्हणायचं आहे. किंवा डेव्हिड रॅन सायलेंटली. सायलेंटली म्हणजे शांतपणे पळाला. आता शांतपणे पळतात का नाही ते पण मला माहीत नाही, परंतु पळत असतील. डेव्हिड रॅन इझिली सहजपणे पळाला. डेव्हिड कसा पळाला? सहजपणे पळाला. डेव्हिड रॅन परफेक्टली अतिशय परफेक्टपणे पळाला. तर मित्र, हे जे सगळे ॲडवर्ब आहेत हे काय आहेत? ॲडवर्ब ऑफ मॅनर आहेत. आणि या ॲडवर्बच्या टेक्निकचा वापर करून आपण इंग्लिशमध्ये अतिशय सहजपणे वाक्य बोलू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वापरायचे कुठं? तर तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशमध्ये ज्याच्याबद्दल वाक्य माहिती सांगतोय तो समजा डेव्हिड आहे, तो सुरुवातीला असतं, त्याची नंतर ॲक्शन असते. आणि हे जे ॲडवर्ब ऑफ मॅनर आहेत त्या ॲक्शन नंतर वापरायचे. कधी वापरायचे? नंतर वापरायचे. म्हणजेच डेव्हिड रॅन बॅडली, ब्रेवली अशा प्रकारे. तर तुम्ही हे जे ॲडवर्ब आहेत हे समजून घेऊन तुम्ही इंग्लिशमध्ये असे अनेक वाक्य, आता तुम्हाला मी 10 दिले आहेत, पण तुम्ही 100-200 असे ॲडवर्ब तुम्ही जमा करून त्यांचा अर्थ माहिती करून तुम्ही इंग्लिशमध्ये पद्धती छानपणे बोलू शकता. आता आपण दुसरं बघूया. दुसरा प्रकार आहे ॲडवर्बचा, आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. कोणता प्रकार आहे? ॲडवर्ब ऑफ टाईम. तर ॲडवर्ब ऑफ टाईमचे पण तुम्हाला मी काही उदाहरणं दिली आहेत, जसं की नाऊ आहे, बिफोर आहे, देन आहे. एक 8-9 तुम्हाला उदाहरण दिलेले आहेत मी. तुम्ही याचा वापर करून देखील इंग्लिशमध्ये वाक्य करू शकता. जसं आता हे कुठं वापरायचं? हे जे ॲडवर्ब ऑफ टाईम आहे वाक्याच्या सुरुवातीला पण वापरू शकता किंवा वाक्याच्या शेवटी पण वापरू शकता. जसं नाऊ डेव्हिड रॅन, हे वाक्य असं करू शकता. म्हणजे याचा काय अर्थ झाला? आता डेव्हिड आत्ता पळाला, डेव्हिड आत्ता पळाला. किंवा हे असंही करू शकता, डेव्हिड रॅन नाऊ. म्हणजे हे जे ॲडवर्ब ऑफ टाईमचे हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्ही सुरुवातीला सेंटेन्सच्या वापरू शकता किंवा सेंटेन्सच्या लास्टला पण वापरू शकता. आणि अशा प्रकारे मोठमोठे वाक्य तुम्ही करू शकता. लक्षात येत आहे? किंवा मग तुम्ही नाऊ वापरा. नाऊ म्हणजे आत्ता. बिफोर म्हणजे पूर्वी पळाला. डेव्हिड रॅन बिफोर, डेव्हिड पूर्वी पळाला. किंवा डेव्हिड रॅन देन, डेव्हिड नंतर पळाला. डेव्हिड रॅन ॲगो, डेव्हिड अगोदर पळाला, पूर्वी पळाला. डेव्हिड रॅन ऑलरेडी, डेव्हिड रॅन अगोदरच पळाला. किंवा डेव्हिड रॅन सून, डेव्हिड लवकर पळाला. डेव्हिड रॅन इमिडिएटली, डेव्हिड तात्काळ पळाला. अशा प्रकारचं तुम्ही या शब्दांचा वापर करून इंग्लिशमध्ये वाक्य तयार करू शकता. किंवा डेव्हिड रॅन लेट, डेव्हिड उशिरा पळाला. डेव्हिड रॅन ऑलवेज, डेव्हिड नेहमी पळाला. किंवा हे शेवटी मी वापरले, तुम्ही सुरुवातीला पण वापरू शकता. जसं की लेट डेव्हिड रॅन, डेव्हिड उशिरा पळाला. अशा प्रकारे लक्षात येतं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये जेव्हा आपल्याला सेंटेन्सेस फॉर्म करायचे असतात, सेंटेन्सेस डेव्हलप करायचे असतात, तेव्हा अशा प्रकारे ॲडवर्ब्स आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. आता पुढचा ॲडवर्ब बघू. पुढचा ॲडवर्ब कोणता आहे? तर प्लेस, ठिकाण सांगणारं ॲडवर्ब आहे. हे काय सांगतं? ठिकाण सांगतं. आता बघा, डेव्हिड रन्स घेतलंय आपण. तर डेव्हिड पळतो. डेव्हिड रन्स हिअर, डेव्हिड येथे पळतो. डेव्हिड रन्स देअर, डेव्हिड तेथे पळतो. डेव्हिड रन्स हियन्स, डेव्हिड येथून पळतो. डेव्हिड रन्स आउट, डेव्हिड बाहेर पळतो. डेव्हिड रन्स अबाव, डेव्हिड वर पळतो. डेव्हिड रन्स आउटसाईड, डेव्हिड बाहेरच्या बाजूला पळतो. म्हणजे या ठिकाणी हे जे ॲडवर्ब ऑफ प्लेस आहेत किती दिलेत मी तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 यांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे वाक्य
इंग्लिशमध्ये तयार करू शकता, बोलू शकता. जसं की आता हे आहे डेव्हिड रन्स हिअर. आपण याचा वापर कुठं करायचा, तर याचा वापर देखील ॲक्शनच्या नंतर करायचा. कुठं करायचा, ॲक्शनच्या नंतर करायचा. किंवा तुम्ही सुरुवातीला पण यांचा वापर करू शकता की हिअर डेव्हिड रन्स, देअर डेव्हिड रन्स, आउट डेव्हिड रन्स. पण प्रामुख्याने ॲक्शनच्या नंतर याचा वापर आपण केलेला ठीक आहे. लक्षात येते. आता ह्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला ह्यांचे अर्थ माहीत पाहिजेत. जवळपास तुम्हाला सगळ्यांचे अर्थ माहीत आहेत. हिअर म्हणजे येथे, देअर म्हणजे ते, हेन्स म्हणजे येथपासून, आउट म्हणजे बाहेर, अबाव म्हणजे वर, आउटसाईड म्हणजे बाहेरच्या बाजूला, नियर म्हणजे जवळ, इनसाईड म्हणजे आतमधल्या बाजूला, एव्हरीवर्ड म्हणजे सगळीकडे, अहेड म्हणजे पुढे, बॅकवर्ड्स म्हणजे मागच्या बाजूने, एनिवर म्हणजे कोठेही, आणि डाऊन म्हणजे खाली. यांचा अर्थ माहीत असेल तर तुम्ही असे वाक्य सेंटेन्सेस तुम्ही फॉर्म करू शकता आणि सेंटेन्सेसमध्ये तुम्ही यूज करू शकता. लक्षात येत आहे. म्हणून ही जी ॲडवर्ब टेक्निक आहे, तुम्हाला ॲडवर्ब समजले, त्यांचा अर्थ माहीत असेल, ते कुठं वापरायचे समजले, तर तुम्ही इंग्लिशमध्ये सहजपणे कितीही वाक्य मित्र करू शकता. आता पुढचं जे ॲडवर्ब आहे ना, हे पण फार महत्त्वाचं आहे, ते बघूया. हे काय आहे, ॲडवर्ब ऑफ नंबर आहे. काय आहे, ॲडवर्ब ऑफ नंबर. यालाच आपण ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो. हे काय सांगतंय की एखादी ॲक्शन किती वेळा घडते. डेव्हिड रन्स हे जे आहे, समजा डेव्हिड रन्स, तर हे किती वेळा घडायला लागले. डेव्हिड रन्स वन्स, डेव्हिड एकदा पळतो. डेव्हिड रन्स ट्वाईस, डेव्हिड दोनदा पळतो. डेव्हिड रन्स थ्राईस, डेव्हिड तीनदा पळतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे आहेत यांचे मिनिंग समजून घेऊन देखील तुम्ही यांचा वापर या ठिकाणी वाक्यामध्ये ॲक्शनच्या नंतर, कधी तुम्ही हे ॲक्शनच्या नंतर वापरू शकता आणि ॲक्शनच्या अगोदर पण वापरू शकता, म्हणजे सब्जेक्टच्या अगोदर. अशा पद्धतीने तुम्हाला जर ॲडवर्ब्स, जवळपास तुम्हाला मी 40-50 ॲडवर्ब्स दिलेत, यांचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये असंख्य वाक्य तयार करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. आता सुरुवातीला जे तुम्हाला मी वाक्य दिलं होतं की जे वाक्य कसं करायचं आपल्याला ह्या सगळ्या याचा वापर करून, आता एकाच वाक्यामध्ये आपण हे सगळे ॲडवर्ब्स वापरू शकतो का, तर वापरू शकतो. एका वाक्यामध्ये आपण सगळे ॲडवर्ब वापरू शकतो. आता बघा या ठिकाणी हे वाक्य कसं तयार करायचं. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. आता आपण घेतलं डेव्हिड पळालेला काय, रॅन आहे. डेव्हिड रॅन. मग कसा पळाला, हरिडली. डेव्हिड रॅन हरिडली. तीनदाला काय शब्द आहे, थ्राईस. आणि पुन्हा तेथे, डेव्हिड रॅन हरिडली थ्राईस देअर. आणि राहिलं काल, येस्टरडे. मग काय होईल, येस्टरडे. डेव्हिड रॅन थ्राईस देअर येस्टरडे. किंवा तुम्ही येस्टरडे सुरुवातीलाही घेऊ शकता. येस्टरडे डेव्हिड रॅन हरिडली थ्राईस असे म्हणू शकता. किंवा देअर पण सुरुवातीला घेऊ शकता. देअर येस्टरडे डेव्हिड रॅन हरिडली. तर अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये जर तुम्हाला ॲडवर्ब टेक्निक समजली, ॲडवर्ब कसे वापरायचे हे जर समजलं, तर तुम्ही मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने वाक्य करू शकता. आता मी जो तुम्हाला जे ॲडवर्ब दिले 40-50, त्यांचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये अनेक अशा प्रकारे ॲडवर्ब्स आणि वाक्य, छोट्याची मोठी वाक्य करून तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य बोलू शकता. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय अडचणी आल्या किंवा काही प्रश्न असतील ते पण मला विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.